नमस्कार मंडळी. मोठ्यांपासून लहान मुलंसुद्धा आवडीने खाऊ शकतील अशी आज आपण चमचमीत अशी भरली कारली बनवणार आहोत. बनवायलासुद्धा खूप सोपी रेसिपी आहे, झटपट तयार होते आणि महत्त्वाचं म्हणजे अजिबात कडू लागत नाही, त्यामुळे सगळीजणं खाऊ शकतील अशी ही भरली कारली तयार होतात. तर आता ही भरली कारली बनवताना आपण अशी छोट्या आकाराची ही कारली घेतलेली आहेत. आता ही कारली बनवताना आपण त्याच्यावरच्या जे शिरा आहेत, जे काटे आहेत ते काढायचे नाही आहेत, फक्त मध्ये आपण चिरून घ्यायचे आहेत आणि त्याच्या बिया काढायच्या आहेत आणि त्याचा वरचा जो देठ आहे तो थोडासा देठ ठेवून देणार आहे. आणि ही अशी कारलीची सगळ्या बिया मी इथे काढून घेते आणि ह्यामध्ये आपल्याला जो आपण मसाला तयार करणार आहोत तो मसाला आपल्याला भरायचा आहे, त्यामुळे ह्याच्या ज्या सगळ्या बिया आहेत त्या बिया इथे मी काढून घेते. आता याच पद्धतीने मी ही जी सगळी बाकीची कारली आहेत त्याच्यासुद्धा बिया काढून घेते. आणि त्यानंतर आता ही कारली आहे, ही कारली आपल्याला कडू लागू नये म्हणून मी तुम्हाला एक खास टिप सांगते. आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं मीठ घ्यायचं आहे, थोडीशी हळद घ्यायची आहे आणि हे हळद आणि मीठ आपल्याला कारल्यांना पूर्ण आतून आणि बाहेरून असं लावून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे काय होतं, कारल्याला पाणी सुटतं आणि जो कडवटपणा आहे तो कडवटपणा कमी होतो आणि म्हणून ही कारली अशी कडू लागत नाहीत. म्हणून काय करायचं, ही कारली आपण थोडी हळद मीठ लावून थोडे 5-1 मिनटं ठेवून देऊया आणि त्यानंतर आपल्याला ही कारली शिजवायची आहेत. तर शिजवण्यासाठी इथे मी आधी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे. यामध्ये ही कारली घालून आपण शिजवायची आहे. तर पूर्ण शिजवायची नाही आहेत, आपल्याला थोडी अशी अर्धी कच्ची अशी शिजवायची आहेत, कारण आपल्याला नंतर पुन्हा ती तव्यावरती फ्रायसुद्धा करायची आहेत. तर आता ह्यातलं आतलं स्टफिंग आहे, जो मसाला आहे तो आपण तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी पाववाटी शेंगदाणे घेतलेले आहे. शेंगदाणे आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहेत आणि हे भाजून झाल्यानंतर आपण ते काढून घेऊया. आणि अर्धा वाटी इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे, ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे. जर सुकं खोबऱ्याऐवजी तुम्ही इथे ओलं खोबरं आहे ते सुद्धा घेऊ शकता. तर ते सुद्धा आधी आपण असंच परतून घ्यायचं आहे. जसं आता इथे बघा मी सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे, ते सुद्धा बाजूला काढून घेते. आणि इथे मी 1-1.5 चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला चांगले असे भाजून घ्यायचे आहेत. हलकेसे ब्राऊन रंग येईपर्यंत आपण बघा छान हे असे भाजून घेतलेले आहेत. आणि आता इथे आपण बघूया की आपली जी कारली आपण शिजायला ठेवली होती ती सुद्धा इथे बघा शिजलेली आहेत. फक्त असं हलका आता हाताने आपण दाबून बघायचं आहे की कितपत ते शिजलेले आहेत. तर इथे आता ही अर्धी कच्ची शिजलेली आहेत, तर ती पाण्यातनं काढून घ्यायची आहेत आणि एका साईडला मी हे थंड करायला ठेवते. आणि तोपर्यंत आपण बाकीचा जो आपला मसाला आहे तो मसाला आपण तयार करून घेऊया. मिक्सरमध्ये आता मी हे शेंगदाण्याचे बघा मी इथे साली काढलेल्या नाही आहे. शेंगदाणे आपण असेच सालीसकटच आपण इथे या मसाल्यासाठी वापरणार आहोत. आणि आता इथे थोडीशी कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे. त्यामध्ये आता आपण 2 लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत. थोडंसं अर्धा इंच आपल्याला ह्यामध्ये आलं घालायचं आहे आणि त्याचबरोबर आता मसालेसुद्धा घालले. थोडीशी हळद घेतलेली आहे. थोडंसं चवीनुसार आपल्याला ह्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे. एक अर्धा पाव चमचा मी यामध्ये गरम मसाला घेतलेला आहे आणि पुन्हा आपल्याला यामध्ये चवीसाठी मीठ घालायचं आहे. आपण कारलं शिजवताना सुद्धा कारल्याला मीठ लावलं होतं, त्यामुळे ह्यामध्ये मीठ घालताना थोडंसं मीठ अंदाजानेच मसाल्यापुरतंच घालायचं आहे आपल्याला. तर मसाला इथे आपला तयार झालेला आहे आणि कारलीसुद्धा इथे बघू शकता, कारली पण इथे थंड झालेली आहेत. आता ही थंड झालेली कारलीमधलं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे. तर पाणी बघा आपण कसं 2 हातामध्ये असं कारलं दाबून घ्यायचं आहे आणि असं हलक्या हाताने दाबायचं आहे, म्हणजे त्यातलं जे पाणी आहे ते पाणी निघून जाईल. आणि जेव्हा आपण मसाला भरू आणि तेव्हा जे फ्राय करू तेव्हा ते छान थोडीशी असं त्याचं वरचं कवर आहे तो क्रिस्पी होईल, म्हणून आपल्याला ह्यातलं पाणी काढून टाकायचं आहे. तर बघा हलक्या हाताने मी असे दाबून या सगळ्या कारल्यांचं पाणी काढून घेते. असं जास्त जोरातसुद्धा असं दाबायचं नाही, नाहीतर काय होतील, कारली तुटून जातील. म्हणून आपण हे बघा असं हे दाबून आता पूर्ण ह्याचं पाणी काढून घेतलेलं आहे. तर आता जो तयार केलेला मसाला आहे तो मसाला आता आपण ह्या कारल्यांमध्ये भरून घेऊया. असं चांगलं असं दाबून आपल्याला ह्यामध्ये मसाला भरायचा आहे, म्हणजे तो चांगला आतमध्ये मस्त असं भरून राहतो, अजिबात पडणार नाही आहे. असं
दाबायचं आहे आणि थोडंसं हलकं दाबून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने इथे आता मी हा मसाला पूर्ण ह्या कारल्यांमध्ये भरून घेते. हे बघा, अशा पद्धतीने आता हे बाकीचे सर्व कारलीसुद्धा मी भरून घेतलेले आहेत. आता ही कारली आपल्याला तव्यावरती शॅलो फ्राय करायची आहेत. त्यासाठी इथे मी तव्यावरती थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि या तेलावरती आपल्याला हे मंद आचेवर आपल्याला हे फ्राय करायचे आहेत. अगदी आता हे आपण शिजवून घेतलेले आहेत, त्यामुळे हे आता पुढे शिजायला जास्त वेळ लागणार नाही आहे. फक्त थोडेसे हलके असे आपण वरून परतून घ्यायचे आहेत. म्हणजे वरचं कवर आहे ते थोडंसं कडक होईपर्यंत आपण परतून घेऊया, शिजवून घेऊया. तर म्हणजे मस्त ही कारली आपली छान एकदम बघा मस्त एका बाजूनी झालेली आहेत शिजून अशी फ्राय करून. तर आता मी दुसऱ्या बाजूने पलटी करून सुद्धा दुसऱ्या बाजूने मस्त अशी ही कारली फ्राय करून घेते. तर अशा पद्धतीने आपली मस्त अशी भरली कारली झटपट अशी तयार झालेली आहेत. चवीला खूप छान लागतात. तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि तुम्हाला ही आपली भरली कारलीची रेसिपी कशी वाटली हे व्हिडिओमध्ये मला नक्की सांगा.